नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना अमरकंटक या ठिकाणी आलोय। याला दूधधारा म्हटलं जातं। या नर्मदा मातेच्या तीर्थाच्याच धारा आहे, पण पडताना त्या दुधासारख्या दिसत असल्यामुळे त्याला दूधधारा म्हटलं जातं। स्वतः दुर्वास ऋषीनं या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे। नाशिकची काही कंपनी समोर या ठिकाणी आहेत, समोर महाराज आहेत आणि आतमध्ये गुफा आहे। शूटिंग घेण्याकरता पूर्ण अंधार आहे, पण दुर्वास ऋषीनं या ठिकाणी तप केलेला आहे। आतमध्ये फार मोठी गुफा आहे, असा परिसर आहे। याला दूधधारा म्हटलं जातं। कधी आपण परिक्रमेला आलात, दूधधारा, त्याच्यानंतर वर कपिलधारा आहे आणि नंतर वर उगमस्थान आहे। नंतरचा आमचा प्रवास आणि ओंकारेश्वरकडे होणार आहे। आमच्या प्रवासाला इथून पुढे आणि 22 दिवस लागणार आहे। हे नर्मदेचं छोटंसं पात्र आहे आणि याला दूधधारा अशा प्रकारचं म्हटलं जातं। आमचे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत, थकलेले आहेत, दमलेले आहेत आणि तिकडे विशाल महाराज बसलेले आहेत, चिंताक्रांत आहे। पण काही चिंता करू नका, वर आपल्याला काहीतरी बालभोग प्राप्त होणार आहे। छोटे छोटे बंदर आहेत, घाबरतात बिचारे। हे बघा कसे वर चाललेत, त्यांना वाटतं हा माणूस शूटिंग घेऊन काय करतो कुणास ठाऊक। त्यामुळे बघा, इकडे बघ थोडंसं, अरे तुला प्रसिद्ध देतो ना मी। बघा दूधधारेचा परिसर आहे। या नर्मदा मातेच्या तीर्थाच्या धारा लांबून त्या दुधासारख्या दिसतात, म्हणून त्याला दूधधारा म्हटलं जातं। नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर।